यंदा मान्सून लवकर दाखल होणार आहे आणि अवकाळीला सुरुवातही झाली आहे। त्यामुळे आता खोल समुद्रातील मासेमारी ही बंद झाली आहे आणि पावसाळ्यामध्ये खवय्यांचा ताव सुक्या मच्छीवरती असतो। बाजारामध्ये सुकी मच्छी खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत असते। गेल्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी सुक्या मच्छीचे दर हे 10% वाढल्याचंही विक्रेत्यांनी सांगितलंय। बाजारामध्ये सुकट, बोंबील, वाकट्या, खारवलेला बांगडा, कर्दी ह्यांची खरेदी करण्यासाठी ग्राहक मोठी गर्दी करतात। पण दर वधारलेले असले तरी सुद्धा पावसाळ्यामध्ये मिळणाऱ्या चढणीच्या माशांना प्रचंड भाव असतो। त्यामुळे सर्वसामान्य खवय्ये सुक्या मासळीवरती ताव मारतात। एकंदरच ग्राहकांचा प्रतिसाद कसा आहे, रिस्पॉन्स कसा आहे, लोक येतात मच्छी घ्यायला, काय दर चालू आहे? आता येतात घ्यायला, त्यांना पटते तसं आम्ही देतो। आताचा दर काय आहे? आताचा दर महाग आहे सर्व। सोडे आहेत 2000, बोंबील आहेत 1000, जवला आणि 500 जसं आहे तसं देतो। मच्छीचे भाव वाढले. सुके मासळीचे भाव वाढले बाबा। 2000 रुपये किलो सोर, 800 रुपये किलो वाकठी, 500 रुपये किलो जवला, 500 रुपये कर्दी। कशामुळे हे भाव वाढलेले आहेत? ते कशामुळे वाढले? आता या टायमाला वाढते बा पावसाचे। पावसाला येते ना, मग या टायमाला जास्त भाव वाढते। कोणी खरेदी करताना जास्त ना, म्हणून या टायमाला भाव जास्त वाढतो। ग्राहकांचा प्रतिसाद कसा असतो? लोक सुकी मच्छी घ्यायला येतात, कशा पद्धतीने आता घ्यायला येतात? म्हणजे आता येतात, त्यांना माहिती आहे ना, आता पाऊस पडेल मग येतात, थोडी सुकवतात घरी, पावसाळ्यात जाती जमा करून ठेवतात, येतात सुकवतात घरी ठेवतात। येत्या काळात आणखी वाढण्याची काय शक्यता आहे का? आणखीन काय माहित नाही आता, काय त्यांचे कोणी लोकांना माहित, त्यांचं वाढलं तर वाढल पण